काय गेलं होतं प्रेझेंट किती किती पर्सेंट मध्ये होती सांगा मला किती मुलं प्रेझेंट होती मुलं पर्सेंटेज मध्ये सांगा नाही तर मला कळणार नाही ना किती किती पर्सेंट मुलं होती प्रेझेंट 50% 40% 80% बाबो 50% डेली आहे शाळा का वन डे ऑफ वन डे ऑन आहे कसं आहे डेली आहे सिलेबस काय ठीक आहे सिलेबस कसा चालू केला रे शिकवायला स्टार्टिंग पासून सिलेबस चालू केलाय का कसं केलंय का ऑनलाईन काय शिकवले ते स्किप केलं मग बर बर शिकवलेलं म्हणजे ऑनलाईन शिकवलेलं स्किप केलं आणि म्हणजे तेवढं शिकवलंयच म्हणलं आणि पुढचा पार्टच चालू केला ना डायरेक्ट रिव्हिजन घेणार म्हटले का रिव्हिजन विषयी बोला रिव्हिजन कधी घेणार आहेत का कधी घेणार आहेत काय बोलले का त्याच्याविषयी ठीक आहे राहिलेले संपले की रिव्हिजन राईट ना ठीक आहे राईट 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 बरोबर आहे मग काय प्रॉब्लेम आहे असंच सर्व ठिकाणी जवळपास असंच चालू आहे सर्व ठिकाणी असंच चालू आहे ठीक आहे सर्व ठिकाणी म्हणजे मला अहमदपूर फक्त माहिती आहे बाकी काय दुनिया माहिती नाही मला ठीक आहे क्लास चालू झाले का बाळांनो फिजिकल क्लासेस चालू झाले का कोणते गोरे सरांचे आणखी कुणाचे काय चालू झाले नाही आणखी कधी परमिशन आहे फिजिकल क्लासेसला काय परमिशन आहे का नाही कधी आहे काय कोण काय म्हणाले होणार आहेत कधी होणार आहेत काय बर ठीक आहे बघू बघू कधी चालू होतात बघूया चलो तो अभी स्टार्ट करने का अपना चलो अभी काम पे आते हैं अपना चलो कौन परमिशन देते काय म्हणले बरं ठीक आहे जे पण आहे चला चालू करू अपना अपना काम चालू करेंगे क्या करना है अभी देखो लास्ट लेक्चर काय काय बघितलंय आपण रिफ्रॅक्शनचे इफेक्ट्स बघायला चालू केलेत राईट ना आपण रिफ्रॅक्शनचे इफेक्ट्स बघायला चालू केलेत त्याच्यामध्ये काय काय बघितलंय एक मिनिट थोडं एक काम लिहायचंय मला चलो तो काय काय बघायला चालू केलं आपण मिराज अंडरस्टँड केले काय होते मिराज मध्ये काय होते ते अंडरस्टँड केले मिराज मध्ये रे काय होते इथं ट्री होता इथं ह्युमन बिंग होता मिराज मध्ये रे असं खाली जाते आणि परत वर बेंड होणार मिराज मध्ये रे खाली जाते आणि परत वर बेंड होणार त्यामुळे काय दिसतंय त्यामुळे मृगजळ दिसतंय त्यामुळे मिराज दिसतंय then shaking of objects on the other side of the fire if fire is going on then on the other side objects which are on the other side of the fire those objects appear to be shaking हे कशामुळे होते दिस इज ऑल्सो बिकॉज ऑफ रिफ्रॅक्शन दोन इफेक्ट्स बघितले तर नेक्स्ट काय बघायचं आहे सगळे एकदम इंटरेस्टिंग मागचा चॅप्टर कसा एकदम इंटरेस्टिंग ते कॉन्ट्रल्स वगैरे दुनियादारी काय काय बघितलं आपण एकदम छान छान कन्सेप्ट होत्या कॉन्ट्रल माहितीच नव्हतं तुम्हाला आता एकदम मस्त कळलं आता कॉन्ट्रल काय आहे
धूर वाटायचं, तुम्हाला धूर वाटायचं, आता कळायला लागलं ते आईस असते, धूर नाही आहे ते. तसंच एकदम इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. त्या रस्त्यावर पाणी का चमकतंय, रस्त्यावर पाणी आहे असं का वाटतंय, ते झालं मिराज झालं. Why objects shake on the other side of the fire, हे झालं. आता काय बघायचं आहे, पोझिशन ऑफ स्टार. पोझिशन ऑफ स्टार आता आपल्याला बघायचं, राईट. पोझिशन ऑफ स्टार. आता याच्यात काय होते बघा, याच्यात काय होते बघा, ही अर्थ आहे आपली, ठीक आहे. ही अशी अर्थ आहे, जरा पेन असं इंक सोडून झालंय, दुसऱ्याला घेऊ. ही अर्थ आहे अशी, ठीक आहे. आता मिराजचं डिस्कशन करताना, मिराज तुम्हाला लेक्चर पाठवतो ना साहेब, तुला पाहिजे असेल तर काय करतो मी, लेक्चर पाठवतो मिराजचं, ते लेक्चरच परत बघ ना, ठीक आहे. रिपीट कशाला करायचं, मी लेक्चर पाठवतो तुला. चल तुम्हाला मागचे पण कोणते लेक्चर पाहिजे असतील तर नंतर पण तुम्हाला काय विसरलं, काय क्लिअर करायचं तर मला सांगा, मी नंतर पाठवतो तुम्हाला, ठीक आहे. चल काय तर आपण सोय करूया, YouTube वर अपलोड करतो किंवा काहीतरी करूया आपण, ठीक आहे. चलो बा काय करायचंय, मग मिराज होतंय, मिराजचा जे इफेक्ट आहे ते सरफेसच्या खूप जवळ होते. मिराजचा जे इफेक्ट आहे दॅट हॅपन्स व्हेरी नियर टू दी सरफेस ऑफ दी अर्थ. म्हणजे एवढ्याच भागात, अर्थ पासून इथपर्यंतच भागात ते रिफ्रॅक्शन वगैरे होते, एकदम जवळ. आता आपली हाईट किती आहे, एक मीटर, दीड मीटर पकडते, 1.5-2 मीटरच्या दरम्यान आहे आपली हाईट, राईट. ह्युमन्सची हाईट 1.5 ते 2 मीटरच्या दरम्यान आहे. झाडाची हाईट किती, 15-20 मीटर पर्यंतची झाड. मग 15-20 मीटर पर्यंतच मिराज साठी कुठल्या हवेचा भाग, कुठल्या हवेनं पार्टिसिपेट केले, की जी सरफेसला एकदम चिटकून आहे, अशी हवा की जी सरफेसला अर्थच्या एकदम चिटकून आहे, म्हणजे 15-20 मीटर 25 मीटर पर्यंतच्या हवेनं त्याच्यात पार्टिसिपेशन केलं मिराज मध्ये, एकदम सरफेसच्या जवळ. पण ऍक्च्युली हवा कुठेपर्यंत आहे, 400 किलोमीटर पर्यंत हवा. ऍक्च्युली एअर कुठे आहे, 400 किलोमीटर पर्यंत अशी एअर आहे, या ऍटमॉस्फिअर आहे बरोबर ना. मग मिरा एटीएम ते ऍटमॉस्फिअर साठी दिले. मग मिराजचा इफेक्ट एकदम जवळ, अर्थच्या जवळ आहे. मग इथं वेगळ्या गोष्टी होतात आणि ह्या पूर्ण हवेमध्ये वेगळ्या गोष्टी होतात, कळाले का. हे मिराज मध्ये जे होते ते एकदम सरफेसच्या जवळ होत होतं. आता हे पूर्ण हवेमध्ये, पूर्ण ऍटमॉस्फिअरचा मध्ये इफेक्ट आहे. हे किती, 30, 35, 40, 50 मीटर, मीटर बोलतोय, किलोमीटर पण नाही, 30, 50, 40, 50, 30, 50, 20, 25 मीटर, एकदम छोटी हाईट आहे, तिथं इफेक्ट व्हायला. आणि ऍटमॉस्फिअरची हाईट किती आहे, 400 किलोमीटर. ऍटमॉस्फिअरची हाईट किती आहे, 400 किलोमीटर, तिथपर्यंत ऍटमॉस्फिअर आहे. तिथपर्यंतचा इफेक्ट आता काय आहे ते बघायचं आपल्याला, राईट. मग होतंय काय बघा, त्यामुळे इथं जे होते ते तिकडे होईल ते नाही, इथे होते ते एकदम ते वेगळं होतं, इकडे तसं होत नसतं. काय होतंय, चलो चलो मग काय होते बघा. मग अर्थच्या जवळ, नियर अर्थ, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज मोर. नंबर 1 चॅप्टर मध्ये झाले ग्रॅव्हिटेशन मध्ये. नियर अर्थ ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज मोर अँड अवे फ्रॉम अर्थ ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज लेस. त्यामुळे काय, इथं हवा अशी चिटकून बसली हवेला, जसं आपल्या पेनला, जसं आपल्या पेनला ग्रॅव्हिटी ओढाली, जसं आपल्या पेनला ग्रॅव्हिटी ओढाली तशी हवेला पण ग्रॅव्हिटी ओढणार. मग हवा पण इथं कन्सन्ट्रेटेड आहे. मग जवळची हवा डेन्स आहे, जवळची हवा डेन्स आहे, अर्थच्या जवळची डेन्स आहे. अर्थ पासून दूर कमी डेन्सिटी, अर्थ पासून वर आणखीन गेलं तर कमी डेन्सिटी. तुम्ही जर एव्हरेस्ट वर वगैरे गेलात, एव्हरेस्ट वर जाणं काही सोपी गोष्ट नाही आहे, पण आपण ऍझ्युम करू, तुम्ही जर एव्हरेस्ट वर वगैरे गेलात
खूप उंच ठिकाणी, तर ब्रीदिंगला प्रॉब्लेम होते. ब्रीदिंगला प्रॉब्लेम होते. तुम्ही जर एव्हरेस्टवर वगैरे गेला थोड्या हाईटवर 8,000 मीटर्स म्हणजे 8 किलोमीटर उंच, वर 8 किलोमीटर उंच, 7 किलोमीटर उंच, तर काय होते, ब्रीदिंग करता येत नाही. ऑक्सिजन सिलेंडर वगैरे घेऊन जातात. काही वर चढून जाणारे, काय बोलतात त्याला, काय बोलतात, चढणारे, पर्वत चढणारे, गिर्यारोहक, इंग्लिश मध्ये काय बोलतात विसरलो, क्लाइंबर्स म्हणून त्याला. मग जे पण ट्रेकिंग करतात ना, वर जाऊन ट्रेकर्स असतात, ते ऑक्सिजनचे सिलेंडर वगैरे नेतात कधी कधी. कारण ऑक्सिजन तिथं ऑक्सिजन कमी पडते. ब्रीदिंग केलं, हवाच कमी आहे, त्यामुळे ब्रीदिंग केलं तर हवाच कमी जाणार, मग ऑक्सिजन कमी भेटणार. त्यामुळे एअर कशी आहे, वर डेन्सिटी कमी आहे. डेन्सिटी ऑफ एअर इज more near surface of the earth, and as we go away from the earth, density of air decreases. असं काय 3 भागच असतात असं काही नाही. मी 3 पार्ट्स दाखवले, तिथपर्यंत एअर, इथपर्यंत एअर, हे काय 3 पार्ट्स नाही. कंटिन्युअसली डेन्सिटी थोडी 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 कमी होईल. कंटिन्युअसली डेन्सिटी थोडी 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 कमी, कंटिन्युअस व्हॅल्यू. पण आता आपण पार्ट मध्ये दाखवले त्याला. ठीक आहे. मग इथे एक स्टार आहे, समजा इथे एक स्टार आहे, इथे एक स्टार आहे, स्टार आहे किंवा प्लॅनेट आहे, सगळ्यांसाठी होईल हा इफेक्ट होणार. इथे एक स्टार आहे, मग स्टार पासून रे आला, स्टार पासून असा रे आला, स्टार पासून असा रे आला. मग रे ला काय काढतो मी आता, परपेंडिक्युलर काढतो. हे अर्थचा सेंटर इथे आहे, समजा अर्थचा सेंटर इथे आहे. मग इथं हे सर्क्युलर आहे ना, ऍटमॉस्फिअर पण सर्क्युलर आहे, अर्थच्या अराउंड. अर्थ स्पेरिकल आहे, मग ऍटमॉस्फिअर पण स्पेरिकल आहे. मग स्पियरला परपेंडिक्युलर काढायचं कसं, हे स्पेरिकल आहे, याला परपेंडिक्युलर कसा काढायचा. Radius is perpendicular to spherical surface. Listen carefully. What? Radius is perpendicular to spherical surface. मग इथून रेडियस काढायची. इथून काय करायची, रेडियस काढायची. इथपर्यंत जाणार आहे, काढत नाही तिथपर्यंत, पण इथपर्यंत. इथून दिस इज नॉर्मल. रेडियस इज नॉर्मल टू सर्कल अँड रेडियस इज ऑल्सो नॉर्मल टू स्पेरिकल सरफेस. मग हे नॉर्मल आहे. मग रे असं सरळ गेला असतं, रे असं सरळ गेला असतं, रे असा सरळ गेला असता, पण सरळ जाणार नाही. कसं जाणार, रे कसा टर्न होईल, टुवर्ड्स नॉर्मल टर्न होणार का अवे फ्रॉम नॉर्मल. चला मला सांगा, तुम्ही सांगा, तो विचार करू. रे इकडे हवा नाही, इथं हवा चालू झाली, इकडे हवा नाही, इथं हवा चालू झाली. हवा कुणाची, हवा हे ऍटमॉस्फिअर, आपली हवा नाही. आपली हवा होणार आहे, आपली हवा म्हणजे आपल्या क्लासची हवा होणार आहे, एखाद 2 वर्षात होते. ही इथली हवा विचारायला कळतं ना. 2-3 इयर्स मध्ये हवा हवाच होणार. आता इथली हवा विचारत काय, इथं हवा नाही, इथं हवा आहे. मग रे कसा टर्न होणार, बोला. टुवर्ड्स नॉर्मल और अवे फ्रॉम नॉर्मल, बोलो बोलो, रे कैसा टर्न होगा. जरा एक फोन आलाय, जरा काहीतरी काम असेल वाटायला. हा बोल. चलो, तो कसा, अवे फ्रॉम नॉर्मल एक बोलतोय, एक अवे टुवर्ड्स नॉर्मल पण एक बोलवलंय. बाकीच्या कुणाला काय ओपिनियन. मग इथं डेन्सिटी, इथं काय आहे, व्हॅक्युम आहे, नो एअर, नो एअर, व्हॅक्युम म्हणजे डेन्सिटी कमी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इथला सर्वात कमी. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इथला काय सर्वात कमी. इथं एअर आहे, देअरफॉर याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स थोडा तर असणार. हवेचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण 1च पकडतो, हवेचा एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 पकडतो, पण ऍक्च्युली 1 नसतो. 1 पेक्षा मायन्यूटली जास्त असतो. 1.01 1 असा थोडासा जास्त असतो. व्हॅक्युमचा 1, व्हॅक्युमचा 1 आणि एअरचा पण आपण 1 पकडतो अप्रॉक्सिमेटली, पण एअरला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो थोडासा 1.01 टाइम्स.
मग इथं हवा नाही, नो डेन्सिटी. इथं डेन्सिटी आहे. मग इथे दिस इज डेन्सर मटेरियल, दिस इज रेअरर मटेरियल, दिस इज डेन्सर मटेरियल. मग डेन्सर मध्ये घुसला की रेश गोज टुवर्ड्स दी नॉर्मल. यायला पाहिजे रे बाळांनो तुम्हाला, यायला पाहिजे. आता इतकं काय काय भरपूर शिकवलं तुम्हाला, यायला पाहिजे ना. रे गोज टुवर्ड्स दी नॉर्मल. रे कसं जाते, टुवर्ड्स दी नॉर्मल जाते. मग रे असा टुवर्ड्स दी नॉर्मल, सरळ जात नाही, टुवर्ड्स दी नॉर्मल. कळतंय? ठीक आहे. परत इथं नॉर्मल काढली आपण, परत इथं नॉर्मल काढली. मग इथं पण आणखीन थोडा नॉर्मल कडे शिफ्ट झाला, आणखीन इथं पण नॉर्मल काढली, आणखीन थोडा नॉर्मल कडे शिफ्ट झाला. कळतं ना. रे असा होता, थोडा आतमध्ये वाकला, थोडा आतमध्ये वाकला, थोडा असा वाकला. कळतं ना. रे रे असा होता, नॉर्मल कडे, परत नॉर्मल कडे, परत नॉर्मल कडे. रे असा आतल्या बाजूने वाकला. आणि इथं कोण आहे, इथं समजा ऑब्झर्वर आहे. एकदम छोटा ऑब्झर्वर काढतो, दिसतंय का बघा तुम्हाला. फक्त ऑब्झर्वरचं मी तोंडच काढतो. इतका मोठा ऑब्झर्वर नाही आहे, हे 400 किलोमीटर, तर ऑब्झर्वरचं तोंड इतकं मोठं दिसणार नाही, छोटं दिसणार, पण तुम्हाला दिसणार नाही. मग इथं ऑब्झर्वर आहे, ऑब्झर्वरच्या डोळ्यात घुसला हा रे. इथून रे आला ना, ऑब्झर्वरच्या डोळ्यात घुसला. तर ऑब्झर्वरला स्टार कुठे दिसते, मग ऑब्झर्वरला स्टार कुठे दिसते. ऑब्झर्वरला नेहमी असंच वाटते, लाईट ट्रॅव्हल्स इन द स्ट्रेट लाईन. ऑब्झर्वर ऑलवेज फील्स दॅट लाईट ट्रॅव्हल्स इन द स्ट्रेट लाईन. तो ऑब्झर्वर को कैसा दिखता है. ऑब्झर्वरला स्टार इथं असल्यासारखं वाटतंय, पण ऍक्च्युअली स्टार इथं आहे. पण रे असा सरळ असा जात होता, थोडा वाकडा झाला, नॉर्मल कडे गेला, परत नॉर्मल कडे, परत. मग ऑब्झर्वरला काय वाटते, स्टार इथं असल्यासारखं वाटतंय. मग पोझिशन ऑफ स्टार सीम्स टू बी रेस्ट. ऍक्च्युअली इथं दिसायला पाहिजे. समजा जर ऍटमॉस्फिअर नसतं, तर आपल्याला स्टार इथं दिसला असता, पण इथं दिसत नाही, थोडा उंच दिसतो. ऍटमॉस्फिअर समजा नसतं तर स्टार बरोबर आहे त्या ठिकाणचं दिसलं असतं. पण ऍटमॉस्फिअर असल्यामुळे स्टार काय थोडा उंच दिसायला. ऍटमॉस्फिअर नसतं तर हा रे बरोबर सरळ गेला असता, हा जे किरण आहे सरळ गेला असता आणि बरोबर इथंच स्टार दिसला असता. पण बिकॉज ऑफ ऍटमॉस्फिअर रे इज टर्निंग, अँड बिकॉज ऑफ दॅट पोझिशन ऑफ स्टार, apparent position of star is rest. Apparent position of star is rest. Apparent position, खोटी खोटी पोझिशन उंच वाटते, आहे त्याच्यापेक्षा उंच दिसतो स्टार. स्टार मग आहे त्याच्यापेक्षा काय दिसतो, उंच दिसतो. कळतंय. असं आहे. मग चला ड्रॉइंग नको, स्क्रीनशॉट घ्या. ड्रॉइंग करायचं म्हटलं तर वेळ लागेल तुम्हाला. स्क्रीनशॉट घ्या. चला याचा स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. चला काय radius is perpendicular to spherical surface. हे परपेंडिक्युलर कशी काढली तर रेडियस आहे. रेडियस इज परपेंडिक्युलर. चलो लिहा. अपॅरंट पोझिशन म्हणजे खोटी खोटी पोझिशन. तुम्ही मिरर मध्ये बघितला तर तुम्हाला एक आतमध्ये तुम्ही दिसणार, तुम्हाला एक आतमध्ये पण एक ह्युमन बिईंग दिसणार, ते आहे अपॅरंट इमेज. अपॅरंट म्हणजे खोटा खोटा, खोटी पोझिशन इथं दिसणार पण ऍक्च्युअली इथं आहे. Radius is perpendicular to spherical surface. Radius is perpendicular to spherical surface. Radius is perpendicular to spherical surface. ठीक आहे. त्यानंतर radius is perpendicular to spherical surface झालं. When ray from star, next line le, when ray from star goes into the atmosphere, when ray from star goes into the atmosphere, it bends towards the normal. When ray from star goes into the atmosphere,
when ray from star goes into the atmosphere, it bends towards the normal. It bends towards the normal. Full stop. Because of this, because of this position of star, because of this position of star or bracket मध्ये planet, because of this position of star bracket मध्ये or planet, because of this position of star or planet seems to be raised, because of this position of star or planet seems to be raised, because of this position of star seems to be raised. असं वाटतंय वर असल्यासारखी पोझिशन वाटते. पोझिशन seems to be raised. ठीक आहे. चल. आणि आणखीन काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कुठे जास्त आहे एअरचा? नियर अर्थ अँड अवे फ्रॉम अर्थ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिक्रीजेस. त्या हे पण सेंटेन्स. As we go away from earth, as we go away from earth, as we go away from earth, refractive index of air decreases as we go away from earth, as we go away from earth, refractive index of air decreases as we go away from earth, refractive index of air decreases, and density of air also decreases, and density of air also decreases, and density of air also decreases. चलो ठीक है. क्लिअर का कन्सेप्ट सांगा मला. काय असेल अनक्लिअर तर मला परत सांगा, मी परत सांगतो. पुढचा पार्ट करा. आणि हे दोन्ही चॅप्टर मी अपलोड करतो, हीट पण आणि रिफ्रॅक्शन पण. दोन्ही चॅप्टर मी अपलोड करून ठेवतो YouTube वर आणि त्याच्या लिंक गोरे सरांना पाठवतो. चॅप्टर जरा डिफिकल्ट आहे, विसरू शकते, पण जे पार्ट विसरलाय ते परत परत तुम्ही रिवाइज करा. ठीक आहे. तुमच्या फ्रेंड्सला पण सांगा, त्यांना पण कुठे क्लिअर झाल्या नसतील कन्सेप्ट तर त्यांना पण लिंक पाठवा, त्यांना पण क्लिअर करून द्या. फक्त हे दोन चॅप्टर, बाकीचे सोपे चॅप्टर. स्टार ट्विंकलिंग दिसेल ते का ते बघू ना परत. हे नंतर बघायचं. हे क्लिअर का मला सांगा. स्टार्सचं ट्विंकलिंग का होते ते बघू नंतर. याच्यात काय हे क्लिअर आहे का मला तेवढं सांगा कमेंट करून. हा कन्सेप्ट क्लिअर का? बोलो बोलो बाळांनो, बोला, कमेंट्स करा. अंडरस्टँड झाले का हे सगळं? Why does position of star seem to be raised? Why does position of star seem to be raised? हे क्लिअर आहे का? चलो चलो, बाकीचे सर्वजण सांगा मला क्लिअर आहे नाही कसं आहे. कळत असेल तर मी डीप मध्ये आणखीन सांगतो, नाहीतर मग काय उपयोग आहे. व्यवस्थित सांगावलं मी सगळं क्लीन. कोणत्या पण तुम्ही सायन्सच्या टीचरला विचारून बघा, भरपूर जणांना कन्सेप्ट क्लिअर नाही. बरोबर ना? त्यांनी चॅप्टर बीएससी पास होताना स्किप केला होता तुमच्या बाकीच्या टीचर्सनी, त्यांना काही येत नाही त्यातलं. चलो क्लिअर आहे. परत एकदा रिपीट करतो, अंडरस्टँड करून घ्या. बाकी कुठंच कन्सेप्ट क्लिअर होणार नाही तर याच्यातल्या हीट मधल्या पण आणि याच्यातल्या पण.
डिफिकल्ट कन्सेप्ट आहेत. आता जे पार्ट चालू आहे ते थोडा मस्त आहे, इंटरेस्टिंग आहे. डिफिकल्ट म्हणजे उलट इंटरेस्टिंग आहे, समजलं तर. काय ray comes from this star, but here vacuum is there and here air is present. This air has refractive index more than vacuum. Compared to this has more refractive index. Compared to this has more refractive index. More refractive index मध्ये रे घुसाला, more refractive index वाल्या मटेरियल मध्ये हळूहळू रे घुसाला. पण रे कसा जाणार? रे starts to shift towards the normal. Ray starts to shift towards the normal. रे घुसला थोडा नॉर्मल कडे, थोडा नॉर्मल कडे, म्हणजे असा होता, थोडा टर्न झाला, थोडा टर्न झाला. आणि मग हे डोळ्याला काय वाटते, ऑब्झर्व्हरच्या आईजला काय वाटते? eyes of observer feel that star is here. Actually star is here, actually light is coming from this star, but observer feels that star is present over here. Observer ला काय वाटते? लाईट स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करते, अशी वाकडी लाईन ट्रॅव्हल करते, लाईट असं वाटत नसते ऑब्झर्वरला कधी. समजा मिरर मध्ये पण आपल्याला कसं दिसते बघा, मिररचं पण सांगतो, ते काय आपल्याला नाहीये सिलेबसला, पण बघा. समजा हे मिरर असा आहे, मिरर असं, हे आपण असं थांबलो, मिररच्या समोर थांबलो. ओके, खूप दिवसांनी शाळा चालू झाली त्यामुळे आंघोळ केली आपण म्हणजे तुम्ही, मी रोज करतो. ओके, भरपूर दिवस झाले शाळाच नव्हती त्यामुळे आंघोळ करायचा प्रश्न होता, आठवड्यातून 1 वेळ 2 वेळ चालत होतो. पण आता शाळेत जावं लागतं त्यामुळे आंघोळ करावी लागते. आंघोळ केली की मग तुम्ही चेहरा वगैरे बघाला, मिररच्या समोर थांबला. होते काय बघा, ऑब्झर्वर आता त्याचे लेग्स ऑब्झर्व करणार, ऑब्झर्वर त्याचे लेग्स ऑब्झर्व करणार. मग कसं होतंय, लेग्स पासून रे आला म्हणजे कुठला तर बल्बचा रेवर लेग्स वर पडला, घरात पुढे बल्ब वगैरे चालू आहे, त्या बल्ब पासून रेवर पडला, लेग्स वर पडला, लेग्स पासून मिररवर, मिरर पासून टर्न मारून डोळ्यात घुसला. होते ना, होते काय, कुठेतरी इथं बल्ब आहे, बल्ब पासून रे निघाले, लेग्स वर पडले, पण लेग्स वरचे काही रे सर्व सर्व डायरेक्शनला रेस पसरणार. आता इथं हँड आहे, इथं ट्यूब आहे, ट्यूब पासून रे आले की ऑल डायरेक्शनला रेस पसरले, ट्यूब पासून रे आले, हँड वर पडले, ऑल डायरेक्शनला पसरले. त्यातले काही रेस माझ्या डोळ्यात घुसलेत म्हणून मला हँड दिसाला, त्यातले काही रेस जाऊन कॅमेऱ्यात घुसलेत म्हणून ते तुम्हाला माझा हँड दिसाला. इथं कोण थांबले, ते रे आले, काही त्याच्या डोळ्यात घुसले तर त्याला पण दिसणार. कळतं ना, रे आले इथून इथे घुसला मला हँड दिसाला, रे आले लेग्स पासून इकडे गेले वर, मिररवर रिफ्लेक्ट झाले, डोळ्यात घुसला म्हणून लेग दिसाला. पण लेग दिसतंय कुठे डोळ्याला, डोळ्याला लेग, रे आला इथून, रे actually comes from this point, but I feels that leg is present over here. कळते ना, actually ray is coming from this point. मग हे पायावरचा रे इथून इथं डोळ्यात घुसला, मग याला पाय दिसणार, पण पाय त्याला इथं वाटत नाही. आय फील्स दॅट, आयला वाटते, आय फील्स दॅट leg is present over here and ray is coming from this point. Actually हे आरशाच्या मागे काहीच नाही, मिररच्या मागे कोणीच उभा राहिला नाही, त्या मिररच्या मागे कोणीच नाही, पण वाटते का इथं लेग असेल, मग त्याच्यावर इथं कोणतरी ह्युमन बिंग असेल, तुमची एक त्याच्यात कॉपी दिसायला चालू होती. ठीक आहे ना, तुमची एक त्या मिरर मध्ये कॉपी दिसायला चालू होते. ऍक्च्युली सर्व रेस कुठून आले, तुमच्या बॉडीवरूनच आले, मिररवर पडून रिफ्लेक्ट झाले, तुमच्या बॉडीवरून आलेत, मिररवर पडून रिफ्लेक्ट झाले, पण कुठून आल्यासारखे वाटतात आपल्याला, आरशाच्या मागून आल्यासारखे वाटतात. मग ऑब्झर्वरला काय फील आहे, ऑब्झर्वर फील्स दॅट लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन. ऑब्झर्वर फील्स दॅट लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन. आपल्याला वाटते की स्ट्रेट लाईन मध्ये आली लाईट आणि बरोबर पलीकडे कोणीतरी थांबला असेल. सेम हियर, लाईट कम्स, इट्स डायरेक्शन चेंजेस बिकॉज ऑफ रिफ्रॅक्शन. असा लाईट गेला असता बट चेंज झाला, असा गेला. मग ऑब्झर्वरला बरोबर मागे, जसा डोळ्यात घुसला त्याच्या बरोबर मागे इतर स्टार असल्यासारखा वाटतो, जसा डोळ्यात रे घुसला त्याच्या बरोबर मागे इतर स्टार असल्यासारखं वाटतं, बट ऍक्च्युअली स्टार इज प्रेझेंट ओव्हर हियर. दिस इज अपॅरंट पोझिशन. अपॅरंट पोझिशन ऑफ स्टार seems to be raised.
आहे त्याच्यापेक्षा वर. मग चंद्र समजा इथं दिसायला आपल्याला मून. मून आता बाहेर जाऊन बघा, आता अमावस्या होते का उद्या परवा दिसेल. मग मून तुम्हाला इथं दिसायलाय. तर मून इथं नाही ऍक्च्युली. समजा इथं मून दिसायला, तर मूनची ही ऍक्च्युली पोझिशन नाही. ऍटमॉस्फिअर काढून टाकलं तर खाली दिसणार. ऍटमॉस्फिअर आलं की वर दिसणार. जपाले position of stars and position of planets seems to be raised. Apparent position seems to be raised. ठीक है? ओके. चलो. याचा पण एक स्क्रीनशॉट मारा मिररचा. प्लेन मिररचा पण एक स्क्रीनशॉट काढा, फोटो काढून ठेवा. ठीक आहे. ओके. मग ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, आता याच्या पुढची कन्सेप्ट काय? नेक्स्ट कन्सेप्ट इज ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. पण टाइम राहिलाय थोडाच, ते काही कन्सेप्ट एकदम क्लिअर होणार नाही. आजसाठी बस करू. तुम्हाला काय डाऊट्स असतील तर विचारा.